कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंनी खिल्ली उडवली आहे। कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असं राज ठाकरेंनी विचारलं। अंधश्रद्धेतून बाहेर पडा, राज ठाकरेंनी मनसैनिकांना हे आवाहन केलं। देशातील एकही नदी स्वच्छ नाही, त्या नदीला आपण माता म्हणतो असंही राज ठाकरे म्हणालेत। तर कुंभमेळ्यातील स्नानावरून राज ठाकरेंनी मनसैनिकांना मिश्किल टोला लगावला। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया हसतायत, हा? आणि बाळा नांदगावकर साहेब, गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, म्हणजे ते अंधश्रद्धा नाहीये, ही आमची श्रद्धाच आहे। गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो हजार वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक गांभीर्य निष्ठा आहे। आणि म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणावर ते होऊ नये। आता नाशिकच्या बाबतीमध्ये मी सांगेल की आता आज गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येत आहे, पाणी शुद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत।